आज रविवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी पहाटेपासूनच सर्वत्र मुसळधार पावसाने जोर पकडलेला आहे। यावेळेला आपण खालापूर तालुक्यातील खोपोली शहरातली दृश्य पाहत आहोत। पाताळगंगा नदी ज्या वेळेला असं रौद्र रूप धारण करते त्या वेळेला पाताळगंगा नदीच्या लगतचा परिसर हा धोकादायक होऊन जातो। पाताळगंगाच्या या रौद्र रूपामुळे प्रज्ञानगरमध्ये यावेळेला देखील पाण्याचा शिरकाव झाला आणि प्रज्ञानगरमधले रहिवासी हे आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर येऊन थांबले होते। आपण पाहत असाल की दिवसभर कचरा वेचून आपल्या पोटाची खळगी भरणारे आपला जमा केलेला प्लास्टिकचा कचरा वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला इथे दिसत आहेत। ज्या वेळेला वस्त्यांमध्ये पाण्याचा शिरकाव होतो त्यावेळेला तेथील नागरिक आपल्या मौल्यवान वस्तू वाचवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु या दृश्यामध्ये आपण पाहत असाल तर ही वृद्ध महिला कालपासून जमा केलेला तिने जो कचरा आहे प्लास्टिकचा तो आज ती भंगारवाल्याला विकणार आहे आणि त्यानंतर तिला कुठेतरी आपल्या अन्न पाण्याची सोय होणार आहे आणि म्हणून ही वृद्ध महिला आपण जमा केलेला कचरा एवढ्या पावसामध्ये देखील वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। अतिशय भावूक असं हे दृश्य आहे। लक्ष्मीनगरमधली दृश्य आपण पाहत असाल तर यावेळेला मात्र गेल्या वेळेपेक्षा लक्ष्मीनगरमध्ये पाण्याचा शिरकाव हा कमी पाहायला मिळाला, परंतु जेव्हा मुसळधार पाऊस येतो तेव्हा मात्र लक्ष्मीनगर परिसर हा जलमय होतच असतो। खोपोली रेल्वे स्थानकावरती यातायात सुरळीत सुरू असल्याचे दिसून येत आहे। एवढा मुसळधार पाऊस असून देखील खोपोलीच्या दिशेने येणाऱ्या लोकल ट्रेन ह्या आपल्या सुनिश्चित वेळेवरती येत आहेत। रविवार असल्याकारणाने एवढ्या मुसळधार पावसामध्ये देखील पर्यटकांचे लोंढे खोपोलीच्या दिशेने येतच आहेत। साधारणतः 9 वाजल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला व अनेक परिसरामध्ये भरलेलं पाणी हे ओसरू लागलं, परंतु जेव्हा मुसळधार पाऊस येतो पुन्हा तेव्हा मात्र पुन्हा एकदा पाण्याचा शिरकाव सर्वत्र होत आहे। जुनी लोक नेहमी सांगायची की अमावस्येला आणि पौर्णिमेला पावसाचा जोर हा जास्ती असतो आणि आपण पाहिलं असेल तर गेल्या महिन्यातील 21 तारीखला देखील पौर्णिमा होती आणि गेल्या महिन्यातील 21 तारीखच्या रविवारी देखील ह्याच्यापेक्षा दुप्पट मुसळधार पावसाने जोर पकडला होता आणि आज देखील रविवार आहे, आज अमावस्या आहे। 15 दिवसानंतर पुन्हा एकदा पावसाने असा रौद्र रूप धारण केलेला आहे।